ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, वसतिगृह योजना, तर यामध्ये जेही विद्यार्थी फॉर्म भरत होते, जसे ओबीसी व्हीजेएनटी वाले विद्यार्थी होते, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर याबद्दलचा एक परिपत्रक साईटवर उपलब्ध झालेला आहे। साईटवर नाही आहे कारण की या साईटवर कोणतीच अपडेट उपलब्ध नाही आहे, त्यामुळे अशा प्रकारे एक पत्रक जाहीर झालेलं आहे। 4 तारखेला बघू शकता, इथे तारीखसुद्धा देण्यात आलेली आहे। 4/2/2026 हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये नेमकी कोणती अपडेट देण्यात आलेली आहे, आपण संपूर्ण माहिती यामध्ये बघणार आहे। तर राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकाबाबत तर नेमकं यामध्ये कोणती अपडेट दिली आहे बघू शकता। तर यामध्ये विद्यार्थ्यांना परत जी आहे ती मुदतवाढ देण्यात आलेली आहे। यामागचं रिझन असं आहे की वसतिगृहाला जे जागा आहे त्या जागा अजूनपर्यंत फुल झालेल्या नाही आहे, म्हणजे रिक्त जागा आहे। त्यामुळे यामध्ये जेही विद्यार्थी प्रथम वर्षासाठी आहे बघू शकता, आपणास सूचित करण्यात येते की ज्या जिल्ह्याच्या वसतिगृहात निवड यादीनुसार प्रवेश देऊनही अद्याप जागा रिक्त आहेत, अशा जिल्ह्यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी पुढील प्रमाणे वेळापत्रक देण्यात येत आहे। सदर वेळापत्रकानुसार वसतिगृहात प्रवेश देण्याच्या अनुषंगाने योग्य ती नियमाधीन कार्यवाही अनुसरावा, अशा प्रकारे यामध्ये माहिती दिलेली आहे बघू शकता। तर यामध्ये BA, BCom, BSc अशा 12वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जे फॉर्म आहे हे परत सुरू करण्यात आलेले आहे, म्हणजे आजपासून 15 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता आणि त्यानंतर अर्धछाननी 16 ते 18 मध्ये आणि पहिली यादी 20 तारखेला लागणार आहे। तर जे विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल आणि कास्ट कोणती, तर ज्या आपण कास्टचा उल्लेख केलेला आहे इथे, इतर मागासवर्गीय ओबीसी, विमुक्त जाती व्हीजेएनटी, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग SBC या कास्टमधील विद्यार्थी प्रथम वर्षाला जर तुम्ही शिकत असाल जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी आणि तिथे जर वसतिगृह उपलब्ध असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरा। तुम्हाला यामध्ये वसतिगृह मिळू शकते आणि तुमचं राहणे खाणे आणि गव्हर्नमेंटकडून तुम्हाला 1500 रुपये महिना, बहुतेक 1500 रुपये महिना किंवा 800 रुपये महिना एवढं तुम्हाला स्टायपंडसुद्धा मिळू शकते। त्यामुळे वसतिगृहाचा फॉर्म भरा, अशाबद्दल यामध्ये संपूर्ण जी माहिती आहे ही उपलब्ध करून दिलेली आहे। तर फॉर्म भरण्यासाठी जी साईट आहे ही साईटसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। फॉर्म कसा भरायचा या संदर्भात जो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून देऊ आपण, कारण की ही जी प्रोसेस होती ही ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे 2 ते 3 महिने अगोदर, परंतु यामध्ये ज्या जागा होत्या ह्या जागा शिल्लक राहिलेल्या असल्यामुळे, कारण ही जी योजना आहे ही योजना मागच्या वर्षीपासून सुरू झालेली आहे, तर यामध्ये भरपूर जे विद्यार्थी आहे फॉर्म भरत नाही, त्यामुळे फॉर्म भरा। जर वसतिगृहाला नंबर लागला नाही तर तुमचाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, NTमध्ये जेही धनगर विद्यार्थी आहेत त्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेमध्ये सुद्धा लाभ घेता येणार, ज्यामध्ये तुम्हाला 60,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप देण्यात येणार जर वसतिगृहाला नंबर लागला नाही तर अशाबद्दल हे एक परिपत्रक आहे। यामध्ये 6 तारीख ते 15 तारखेच्या मधात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। ज्याही विद्यार्थ्यांना इच्छुक असेल त्यांनाही वाटत आहे की आपला प्रवेश लागायला पाहिजे, म्हणजे वसतिगृह मिळायला पाहिजे, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। लवकरात लवकर आपले फॉर्म भरा आणि आपल्या जिल्ह्याच्या ज्याही वसतिगृहासाठी तुम्ही फॉर्म भरणार, म्हणजे फॉर्ममध्ये तुम्हाला लिहून येणार की या वसतिगृहासाठी तुम्ही फॉर्म भरत आहात, त्याच वसतिगृहाला तो फॉर्म तुम्हाला हार्ड कॉपी डॉक्युमेंटसोबत सबमिट करायचा आहे। तर अशा प्रकारे हे संपूर्ण फॉर्म भरा। फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून देऊ, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता। कोणाला कुठे अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता। तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, वसतिगृह योजना याबद्दल आता जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।